मित्रांनो, आपण आज शुगरकेन या पिकातील काही उर्वरित मुद्दे आपण आज अभ्यासणार आहोत. आत्तापर्यंत आपण शुगरकेन कल्टिवेशनमध्ये बोटॅनिकल नेम, ओरिजिन, फॅमिली, युजेस, सॉईल, क्लायमेट, प्रिपरेटरी टिलेज, त्यानंतर इरिगेशनल लेआउट्स, प्लांटिंग मेथड्स ऑफ शुगरकेन इथंपर्यंतचा भाग आपण अभ्यासलेला आहे. तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल असं मी गृहीत धरतो आणि शुगरकेन कल्टिवेशनमधील पुढील भाग आज आपण पाहणार आहोत. तर पहा, यामध्ये आपण सीड रेट किंवा सेट्स रेट हा मुद्दाही आपण गेल्या लेक्चरमध्ये अभ्यासलेला होता. तरीसुद्धा या स्लाईडमध्ये तो आलेला आहे, त्याची थोडी उजळणी आपण करूया. सेट्स रेट, इथं सीड रेट दिलेला आहे पण आपण सेट्स रेट म्हणतो, कारण शुगरकेनमध्ये व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन या पद्धतीचा वापर आपण करतो. स्टेम कटिंग्ज आपण वापरतो, की ज्याला आपण मराठीमध्ये बेनं म्हणतो. तर असं 3 आयबडेड सेट्स आपण ऊस लागवडीसाठी वापरतो. आता त्याचा नंबर जो आहे 1 हेक्टरसाठी तो आहे 25,000 ते 30,000. हे आपण अभ्यासलं मागील लेक्चरमध्ये, की 1 हेक्टर जर आपल्याला ऊस लागवड करायची असेल तर साधारणतः 25,000 ते 30,000 सेट्स. पण ते कसे 3 आयबडेड, की त्याच्यावरती 3 डोळे असले पाहिजेत. असं असेल तर 25,000 ते 30,000. आणि जर सिंगल आयबर्ड असेल, 1 डोळा पद्धत आपण मराठीमध्ये म्हणतो, तसं असेल तर जवळपास 75,000 सेट्स आपल्याला लागू शकतात. तर हे झालं सेट्स रेट याबद्दल. ते तुम्हाला ती संकल्पना तर तुम्हाला कळाली. त्यानंतर सिलेक्शन ऑफ सेट्स. आता हे जे सेट्स आहेत, जे बेनं आपण म्हणतो, तर त्याची निवड कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही कराल, किंवा ते सिलेक्शन करताना तुम्ही कुठले पॉईंट्स कन्सिडर कराल, हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. तर विद्यार्थिनींनो, इथे एक लक्षात ठेवा की सेट सिलेक्शन जेवढं चांगलं होईल, किंवा आपल्याला सेट्स जेवढे प्युअर मिळतील, तेवढं आपलं यील्ड, की ज्याला आपण उत्पादन म्हणतो, ते चांगलं येऊ शकतं. तर हे सिलेक्शन ऑफ सेट फार महत्त्वाचं आहे शुगरकेन कल्टिवेशनमध्ये. तर पहा, पहिला मुद्दा आपल्याला इथे असा दिसून येईल, सेट्स मे बी सिलेक्टेड फ्रॉम वेल मॅन्युअर्ड नर्सरी, की चांगल्या रोपवाटिकेतून, की जिथं ऊस फक्त बेण्यासाठीच पिकवला जातो किंवा सेट्ससाठीच पिकवला जातो, अशा ठिकाणावरून तुम्ही ते सेट्स विकत घ्या. सेट शुड हॅव 3 हेल्दी आयबर्ड्स. साधारणपणे 3 पेरं, किंवा त्याला आपण टिपरी म्हणूया, तर ते 3 टिपरी असलेलं बेनं आणि त्याच्यावरती 3 आयबर्ड्स असले पाहिजेत. आयबर्ड्स हे आकाराने मोठे, स्वेल झालेले किंवा मॅच्युअर झालेले असे डोळे त्याच्यावरती किमान 3 असले पाहिजेत. म्हणून आपण त्याला 3 आयबडेड सेट्स असं म्हणतो. तर ते सिलेक्शनमध्ये आपल्याला लिहावं लागेल. जनरल परत आपण असंही लिहू शकतो, सेट शुड बी डिसीज फ्री, हेल्दी. हाही मुद्दा आपल्याला याच्यामध्ये ॲड करता येईल. थर्ड पॉईंट हा अतिशय महत्त्वाचा आहे. पहा, सिलेक्ट टॉप पोर्शन ऑफ द शुगरकेन बिकॉज birds on that portion germinate earlier than the lower portion due to more amount of glucose.
आता पहा, आपण जर ऊसाचं प्लांट किंवा ऊस आपण ऑब्झर्व केला तर लोअर पोर्शन, मिडल पोर्शन आणि टॉप पोर्शन असे 3 भाग आपल्याला त्याच्यामध्ये करता येतील. तर इथं सेट सिलेक्ट करताना काय म्हटलेलं आहे पहा, सिलेक्ट टॉप पोर्शन, म्हणजे अगदी वाड्याचा भाग आपण सिलेक्ट केला पाहिजे सेट्स म्हणून. तर असं का? तर त्याचं उत्तरही आपल्याला त्या वाक्यामध्ये दिलेलं आहे की त्या टॉप पोर्शनमधील जे बर्ड्स आहेत, डोळे आहेत, ते लवकर जर्मिनेट होतात, लवकर फुटतात. असं का होत असेल? तर तिथे ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं आणि जसं जसं आपण लोअर पोर्शनकडे येऊ तर तिथे सुक्रोजचं प्रमाण जास्त असतं. तर ग्लुकोज हे जर्मिनेशनसाठी मदत करतं, म्हणून आपण टॉप पोर्शन ऊसाचा निवडतो. तर ते स्टार करून ठेवा वहीमध्ये की आपण टॉप पोर्शनच का निवडायचा. तर त्याचं उत्तर आहे बर्ड्स ऑन द टॉप पोर्शन जर्मिनेट अर्लियर दॅन दी लोअर पोर्शन. आता हे कशामुळं? ड्यू टू इट कंटेन्स मोर अमाऊंट ऑफ ग्लुकोज, की जिथे ग्लुकोज जास्त असतं. नेक्स्ट पॉइंट, सिलेक्ट द सेट्स फ्रॉम मॅच्युअर क्रॉप अँड वॉटर शूट्स फ्रॉम अडसाली क्रॉप. अडसाली क्रॉप याचा अर्थ ते 18 महिने जमिनीमध्ये राहतं. तर अशा वेळेला काही फुटवे की ज्याला आपण वॉटर शूट्स म्हणतो, लेट आलेले असतात, तर ते फुटवे सुद्धा आपण सेट्स म्हणून वापरू शकतो. ते क्रॉप मॅच्युअर असलं पाहिजे असंही आपण म्हणू शकतो. आणि शेवटचा मुद्दा जो आहे, जो 5वा मुद्दा तुम्हाला स्लाइडमध्ये तो दिसत नाहीये, तर तो स्लाइडच्या थोडासा बाहेर गेल्यामुळे इथं तुम्हाला दिसणार नाही. सिलेक्ट थिक केन्स, म्हणजे जाडसर केन किंवा ऊस निवडा की जेणेकरून त्याचं जर्मिनेशन चांगल्या प्रकारे होईल, चांगले फुटवे तिथं मिळतील आणि आपल्याला उत्पादन जास्त मिळेल. म्हणजेच ते वाक्य आपल्याला कसं सांगता येईल, सिलेक्ट थिक केन्स म्हणजे जाडसर केन निवडा, विच जर्मिनेट बेटर ते लवकर त्याची उगवण होते, प्रोड्यूस मोर टिलर्स ते जास्त फुटवे देतात, अँड गिव्ह हायर यील्ड आणि जेवढे जास्त फुटवे तेवढे आपल्याला उत्पादन जास्त मिळतं. तर पहा, सिलेक्शन ऑफ सेट्समध्ये आपल्याला थोडक्यात काय सांगता येईल पहा, किंवा कसं सांगता येईल थोडक्यात. सिलेक्ट सेट्स फ्रॉम वेल मॅन्युअर्ड नर्सरी, चांगल्या रोपवाटिकेतून तुम्ही ते सिलेक्ट करा सेट्स. दुसरं, सिलेक्ट हेल्दी सेट्स, डिसीज फ्री सेट्स असंही म्हणता येईल. तिसरा मुद्दा, सिलेक्ट टॉप पोर्शन ऑफ द सेट्स बिकॉज बर्ड्स ऑन दॅट पोर्शन जर्मिनेट अर्लियर दॅन दी लोअर पोर्शन बिकॉज इट कंटेन्स मोर अमाऊंट ऑफ ग्लुकोज. सिलेक्ट सेट्स फ्रॉम मॅच्युअर क्रॉप असंही म्हणता येईल. सिलेक्ट सेट्स फ्रॉम वॉटर शूट्स फ्रॉम अडसाली क्रॉप असंही आपल्याला लिहिता येतं. आणि शेवटी मी तुम्हाला सांगितलं की सिलेक्ट थिक केन्स, थिक THICK, थिक म्हणजे जाड, असे केन्स निवडा की जे जर्मिनेट लवकर होतील. इट गिव्स मोर टिलर्स, टिलर्स याचा अर्थ फुटवे, फूट, हेही नवीन मुलींनी लक्षात ठेवा. टिलर्स याचा अर्थ फूट किंवा फुटवे, फुटवे जास्त मिळतील. अँड इट गिव्स बेटर यील्ड आणि आपल्याला ते चांगल्या प्रकारचं उत्पादन देऊ शकेल. एवढे मुद्दे याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करता येतील. नेक्स्ट स्लाइड, सेट्स ट्रीटमेंट. पहा, आपण आतापर्यंत प्रत्येक क्रॉपमध्ये ट्रीटमेंट पाहिलेली आहे. ही ट्रीटमेंट देण्याचे उद्देश अनेक असू शकतात. फक्त रोग आणि कीड यांचा बंदोबस्त करण्यासाठीच ट्रीटमेंट देतात असं नाहीये. आता आपण पाहिलं की सोयाबीन आणि ग्राउंडनटमध्ये आपण रायझोबियमची ट्रीटमेंट दिली. तर ती रायझोबियम कल्चरची ट्रीटमेंट का दिली? टू इन्क्रीज नायट्रोजन फिक्सेशन.
असाही उद्देश असू शकतो. बरोबर आहे. तर इथे आपल्याला ऊसाला ट्रीटमेंट देताना कोणकोणत्या ट्रीटमेंट आपण देतो ते एका पाठोपाठ एक आपण बघूया. पहिली जी ट्रीटमेंट आहे ती ऑर्गॅनो मर्क्युरियल कंपाऊंडची ट्रीटमेंट आहे. म्हणजे पारायुक्त बुरशीनाशकाची ट्रीटमेंट आपण त्या ऊसाला देऊ शकतो, त्या बेण्याला देऊ शकतो. सेट्स म्हणूया आपण, त्या सेट्सला देऊ शकतो. याचा उद्देश काय? टू कंट्रोल सीडबोर्न डिसीजेस. त्या बेण्यामार्फत किंवा त्या सेट्स मार्फत जर रोगप्रसार होत असेल तर तो थांबवण्यासाठी, काही प्रमाणात त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला असे ऑर्गॅनो मर्क्युरियल कंपाऊंड ट्रीटमेंट द्यावी लागते. तर ही पहिली ट्रीटमेंट. दुसरी, शुगरकेन सेट्स आर ट्रीटेड विथ हॉट वॉटर. याला मराठीमध्ये उष्ण जल प्रक्रिया असं म्हटलं जातं. गरम पाण्यामध्ये ते ऊस बॉईल करायचा. बॉईल करायचा याचा अर्थ उकळवत ठेवायचं नाही ते पाणी. तर त्याचं टेम्परेचर पुढं दिलेलं आहे पहा. त्या पाण्याचं तापमान किती असावं हे दिलेलं आहे, ते नेहमी लक्षात ठेवा. 50 डिग्री सेल्सिअस फॉर 2 hours. पाण्याचं तापमान जर 50 डिग्री सेल्सिअस असेल तर अशा पाण्यामध्ये ते सेट्स किंवा ते बेनं 2 तास बुडवून ठेवा. पाण्याचं तापमान जर 54 डिग्री सेल्सिअस असेल तर फक्त अर्धा तासच ते बेनं किंवा ते सेट्स बुडवून ठेवा. लक्षात आलं? आता हे कशासाठी करायचं? टू कंट्रोल ग्राशी शूट, ऊसाची गवताळ वाढ. पहा, ग्राशी शूट हा व्हायरल डिसीज आहे. हा विषाणूजन्य रोग आहे ऊसाचा, अतिशय महत्त्वाचा आहे. आणि दुसरेही काही विषाणूजन्य रोग त्या ऊसावरती येऊ नयेत म्हणून आपण त्याला हॉट वॉटर ट्रीटमेंट देतो. उष्ण जल प्रक्रिया आपण करतो. हे सगळं बिफोर प्लांटिंग करायचं आहे, हेही लक्षात ठेवा. तर इथे हॉट वॉटर ट्रीटमेंट. टेम्परेचरही लक्षात ठेवा. 50 डिग्रीसाठी ड्युरेशन किती आहे? 2 hours. आणि 54 डिग्री सेल्सिअससाठी हाफ ॲन आवर. हेही लक्षात ठेवा. ही आपण दुसरी ट्रीटमेंट पाहिली. तिसरी ट्रीटमेंट काय आहे पहा. शुगरकेन सेट्स आर also treated with 1% fish oil rosin soap to control mealybugs and scale insects. तिसरी ट्रीटमेंट जी आहे ती 1% फिश ऑइल रोझिन सोप या केमिकलची आहे. आणि अशी ट्रीटमेंट आपण का देतो? तर टू कंट्रोल मिलीबग्स. मिलीबग्स याचा अर्थ पांढरे ढेकून, मिलीबग्स किंवा पिटी ढेकून असंही म्हटलं जातं, की जे ऊसामधून रस शोषून घेतात. तर ते येऊ नयेत, त्याचा बंदोबस्त व्हावा, ते कंट्रोलमध्ये राहावेत, यासाठी आपण 1% 1% फिश ऑइल रोझिन सोपची ट्रीटमेंट ऊसाच्या बेण्याला देतो किंवा त्या सेट्सला देतो. नंतरची ट्रीटमेंट आहे पहा. शुगरकेन सेट्स आर ट्रीटेड विथ ॲगॅलॉल ऑर ॲरॅटॉन टू प्रिव्हेंट रॉटिंग ऑफ सेट्स. आता हे सेट्स कुजू नयेत, त्याचं रॉटिंग होऊ नये म्हणून आपण ॲगॅलॉल किंवा ॲरॅटॉन ची ट्रीटमेंट देतो. आणि शेवटची ट्रीटमेंट ती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. शुगरकेन सेट्स आर ट्रीटेड विथ लाईम वॉटर. लाईम वॉटर याचा अर्थ चुन्याची निवळी. चुन्याची निवळी याची ट्रीटमेंट आपण देतो. त्याचं ड्युरेशन आहे 24 hours. म्हणजे ते बेनं जे आहे, ते सेट जे आहेत ते 24 तास लाईम वॉटरमध्ये बुडवून ठेवायचे. आता हे कशासाठी? टू इम्प्रूव्ह जर्मिनेशन ऑफ ड्राय बर्ड्स. म्हणजे जे आपण 3 hybrid सेट्स प्लांटिंगसाठी वापरणार आहोत, तर ते 3 hybrid सेट्स त्याच्यावरचे जे डोळे सुकलेले असतील. काही वेळेला काय होतं की आपण बेनं तयार करतो, ते सेट्स तयार करतो आणि नेमकं 2-3 दिवस इलेक्ट्रिसिटी किंवा वीज गायब होते.
किंवा काही वेळेला काय होतं, लेबर आपल्याला मिळत नाही. अशा वेळेला तयार झालेलं जे बेनं आहे किंवा जे सेट्स आहेत त्याच्या वरील डोळे सुकले जातात, ड्राय व्हायला सुरुवात होते आणि मग जर्मिनेशन आपल्याला पाहिजे तेवढं मिळत नाही. तर तो प्रॉब्लेम आपल्याला जर सोडवायचा असेल तर कुठली ट्रीटमेंट द्यावी लागते? लाईम वॉटर, चुन्याची निवळी वापरायची, चुन्याचं पाणी तयार करायचं आणि त्याच्यामध्ये 24 तास ते सेट्स बुडवून ठेवायचे आणि नंतरच प्लांटिंग करायचं. तर लाईम वॉटर ट्रीटमेंट, ड्युरेशन 24 आवर्स आणि त्याचा उद्देश काय आहे? टू इम्प्रूव्ह जर्मिनेशन ऑफ ड्राय बर्ड्स. तर पहा, पुन्हा एकदा आपण रिव्हाइज करूया. सेट्स ट्रीटमेंट अतिशय महत्त्वाची आहे. 3 मार्कासाठी 2 मार्कासाठी या ट्रीटमेंट विचारल्या जातात. आपण फक्त ट्रीटमेंटचं नाव, त्याचं ड्युरेशन आणि त्याचा उद्देश पाहूया. पहा, पहिली ट्रीटमेंट ऑर्गॅनोमर्क्युरियल कंपाऊंड टू कंट्रोल सीडबोर्न डिसीजेस किंवा सेट्सबोर्न डिसीजेस. दुसरी ट्रीटमेंट हॉट वॉटर ट्रीटमेंट. मग ते 54 डिग्री सेल्सिअस असेल फॉर हाफ ॲन आवर किंवा 50 डिग्री सेल्सिअस असेल 2 आवर्स. कशासाठी? टू कंट्रोल ग्राशी शूट अँड वॉदर व्हायरल डिसीजेस. तिसरं, शुगर केन सेट्स आर ट्रीटेड विथ 1% फिश ऑइल रोझिन सोप. हे लक्षात ठेवा, 1% फिश ऑइल रोझिन सोप ट्रीटमेंट. अंडरलाईन. कशासाठी? टू कंट्रोल मिलीबग्स अँड स्केल इन्सेक्ट. ही कीटक कंट्रोल करण्यासाठी. नेक्स्ट, शुगर केन सेट्स आर ऑल्सो ट्रीटेड विथ ॲगॅलॉल ऑर ॲरॅटॉल. कशासाठी? टू प्रिव्हेंट रॉटिंग ऑफ सेट्स, कुजू नये. आणि शेवटी लाईम वॉटर ट्रीटमेंट कशासाठी? टू इम्प्रूव्ह जर्मिनेशन ऑफ ड्राय बर्ड्स आणि त्याचं ड्युरेशन आहे 24 आवर्स. अतिशय इंटरेस्टिंग पार्ट आहे पहा, लक्षात ठेवा. हे परीक्षेला वारंवार विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट, मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. आता आपण प्लांटिंग केलेलं आहे असं गृहीत धरू. ऊसाची लागवड झालेली आहे. सेट्स रेट पाहिला आपण, सिलेक्शन ऑफ सेट्स केलं, त्याला ट्रीटमेंटही दिल्या आणि आता आपण त्याचं प्लांटिंग करून ऊस आपला वाढायला सुरुवात झालेली आहे असं तुम्ही नजरेसमोर आणा. आणि आपल्याला आता खताची मात्रा द्यावी लागणार आहे, कारण हे हेवी फीडर आहे, म्हणजे हे खादाडं पीक आहे, हावरट पीक आहे आणि ह्याचं ड्युरेशनसुद्धा खूप जास्तीच आहे. दुसऱ्या पिकांशी जर तुलना केली तर हे वर्ष 1.5 वर्ष जमिनीमध्ये राहतं. तर आपल्याला खताच्या मात्रासुद्धा त्याला तेवढ्याच प्रमाणात द्याव्या लागतात, तरच उत्पादन येतं. तर हे हेवी फीडर आहे आणि लॉंग ड्युरेशन क्रॉप आहे. हे तुम्ही समजून घेतलेलं आहे किंवा तुम्हाला ते कळालेलं आहे. आता बघूया आपण तो टेबल. पहा, टेबलमध्ये तुम्हाला असं दिसेल स्लाईडमध्ये की FYM, त्याच्यानंतर नायट्रोजन, त्याच्यानंतर फॉस्फरस आणि त्याच्यानंतर पोटॅशियम असे 4 घटक इथं तुम्हाला दिसतील. आता FYM याचा अर्थ शेणखत किंवा कंपोस्ट, शेणखत आपण म्हणूया. तर त्याची जी मात्रा दिलेली आहे ती टन्स पर हेक्टर दिलेली आहे. पहा, टनामध्ये आपण देतो. त्याच्यानंतर नायट्रोजन किलोमध्ये आहे, किलोग्राम. फॉस्फरस किलोग्राम, पोटॅशियम किलोग्राम. त्याच्यानंतर पहिल्या कॉलममध्ये आपण नेम ऑफ द सीझन असं लिहिलेलं आहे. म्हणजे इथं लक्षात ठेवा, जी खताची मात्रा आहे किंवा मॅन्युअर्स अँड फर्टिलायझरचा जो डोस आहे तो सीझननुसार, प्लांटिंग सीझननुसार बदलत गेलेला तुम्हाला आढळून येईल. आता पहिला सीझन आपला ऊसाचा कोणता आहे? तर सुरू. तुम्ही पाहिलेलं आहे प्लांटिंग सीझन. सुरू किंवा त्याला आपण सीझनल असं म्हणू शकतो. पहा, सुरूसाठी 25 टन्स पर हेक्टर FYM दिलेलं आहे. नायट्रोजन 250 kg दिलेलं आहे. फॉस्फरस 125 kg दिलेला आहे आणि पोटॅश 125 kg दिलेलं आहे. म्हणजे 25 टन्स पर हेक्टर FYM प्लस 250 kg नायट्रोजन प्लस 125 kg फॉस्फरस प्लस 125 kg
पोटॅश. हे कोणासाठी? सुरू ऊसासाठी, की ज्याचं ड्युरेशन 12 मंथ्स असतं, 12 महिने असतं. प्री सिजनलसाठी बघा 35 टन्स पर हेक्टर दिलेलं आहे. 10 टन इथे डोस वाढलेला आहे, कारण तो 15 महिन्याचा आहे. 3 महिने ड्युरेशन वाढलं, डोसही वाढला. नायट्रोजन 350 kg, फॉस्फरस 170 kg आणि पोटॅश 170 kg पर हेक्टर. म्हणजे 35 टन FYM, 350 किलो नायट्रोजन, 170 किलो फॉस्फरस आणि 170 किलो पोटॅश. आणि आडसालीसाठी पुन्हा 50 टन FYM आपल्याला द्यावं लागतं, कारण त्याचं ड्युरेशन 18 महिने असतं, 1.5 वर्ष लागतं ऊस हार्वेस्टिंगला यायला, आणि म्हणून 50 टन FYM द्यायचं, 450 किलो नायट्रोजन द्यायचा, त्यानंतर 170 किलो फॉस्फरस द्यायचा आणि 170 किलो पोटॅशियम द्यायचा. तर साधारणतः सीझन वाईज तुम्ही तो FYMचा आणि NPKचा डोस लक्षात ठेवा. नेक्स्ट, इंटर कल्टिवेशन, आंतरमशागत. आता आंतरमशागत ऊसामध्ये फार महत्त्वाची आहे पहा. दुसऱ्या पिकाच्या तुलनेमध्ये इथं आंतरमशागतीला जास्तीचा खर्च येतो. आता आंतरमशागत म्हणजे काय? तर टिलेज ऑपरेशन कॅरीड आऊट आफ्टर प्लांटिंग ऑफ द शुगरकेन. शुगरकेन प्लांटिंग केल्यानंतर जी स्टँडिंग क्रॉपमध्ये आपण मशागत करतो, टिलेज ऑपरेशन्स कॅरी करतो, त्याला आपण इंटर कल्टिवेशन असं म्हटलेलं आहे. तर पहा इथे कोणकोणते ऑपरेशन्स केले जातात हे 1 by 1 आपण अभ्यासूया. अतिशय महत्त्वाचा भाग आहे, तर तुम्ही तो काळजीपूर्वक अभ्यासा. सुरुवातीला गॅप फिलिंग करावं लागतं. पहा, गॅप फिलिंग याचा अर्थ ऊस जर उगवला नसेल मध्येच, मग त्याला तुटाळी आपण म्हणतो, की कुठं उगवतो कुठं उगवत नाही, तर अपेक्षित उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर जे गॅप्स राहिलेले आहेत ते गॅप्स आपल्याला भरावे लागतात. म्हणजेच तिथं पुन्हा आपल्याला सेट्सचं प्लांटिंग किंवा बेनं लावावं लागतं आणि ते गॅप्स भरून काढावे लागतात. आणि मग हे आपण साधारणतः ऊस 2 महिन्याचा होईपर्यंत किंवा 6 ते 8 आठवड्यापर्यंत हे गॅप फिलिंग करू शकतो. काय लिहिलेलं आहे पहा गॅप फिलिंगमध्ये? इट इज डन आफ्टर कम्प्लीट इमर्जन्स ऑफ द क्रॉप टू फिल द गॅप. म्हणजे जर्मिनेशन झाल्यानंतर आपल्याला कुठं जर्मिनेशन झालेलं नाही हे कळतं. आणि मग हे कधी करायचं? इट इज डन आफ्टर 6 to 8 weeks ऑफ प्लांटिंग. म्हणजे इट इज डन अबाउट 6 to 8 weeks आफ्टर प्लांटिंग. 6 ते 8 आठवडे ऊस लागवड झाल्यानंतर आपल्याला हे गॅप फिलिंग करता येतं. नेक्स्ट, वीड कंट्रोल. आणि प्लांटिंग झाल्यानंतर नॅचरली पाणी वगैरे आपण देतो आणि मग वीड म्हणजे तण यायला सुरुवात होते, तर तिथे आपल्याला हँडविडिंग करावं लागतं, म्हणजे खुरपण्या द्याव्या लागतात. त्याचबरोबर आपल्याला काही तणनाशकाचा वापर करावा लागतो, की ज्याला आपण विडीसाईड किंवा हर्बिसाईड म्हणतो. तर इथे 2 to 5 हँड विडिंग्ज आर गिवन टू कंट्रोल द ग्रोथ ऑफ वीड असं आपण म्हणू शकतो. याचा अर्थ की आपण 2 ते 5 खुरपण्या त्या प्लॉटमध्ये आपल्याला कराव्या लागतील. आणि त्याचबरोबर अट्राझाईन नावाची एक हर्बिसाईड आहे किंवा ज्याला आपण तणनाशक म्हणतो, किंवा ॲलॅक्लोर नावाचं हर्बिसाईड आहे, त्याचं स्प्रेइंग देऊन सुद्धा वीड कंट्रोल आपल्याला करता येतं. जर लेबर प्रॉब्लेम असेल, आपल्याला जर लेबर मिळत नसतील, तर आपल्याला साधारणतः अट्राझाईन किंवा ॲलॅक्लोर ही हर्बिसाईड वापरून तणांचा बंदोबस्त करावा लागतो. त्याचबरोबर होईंग आपल्याला करावं लागतं. होईंग म्हणजे कोळपणी करणे. तर हे हँड विडिंगला एक पूरक असं कोळपणी आपण करतो, की याचाही उद्देश असतो टू रिमूव्ह दी वीड, म्हणजे तण काढून टाकणं. आणि साधारणतः महिन्यातून आपण एकदा हे होईंग त्या ऊसामध्ये
आपल्याला करावं लागतं आणि ते आपण बैलाच्या मार्फत बुलक ड्रॉन इम्प्लिमेंट वापरून ते करू शकतो. तर लक्षात घ्या 3 ऑपरेशन्स कुठले आहेत. पहिल्यांदा गॅप फिलिंग करा. जर जर्मिनेशन नीट झालेलं नसेल तर त्या सगळ्या गॅप्स भरून काढा. वीड कंट्रोल करताना आपल्याला हँड विडिंग वापरावं लागेल. तिथं त्याचा नंबर आहे 2 to 5, 2 ते 5, डिपेंड्स अपॉन इंटेन्सिटी ऑफ द वीड. वीड किती प्रमाणात आलेलं आहे त्याच्यानुसार नंबर कमी जास्त होऊ शकतो. आणि त्याचबरोबर होईंगही आपल्याला द्यावं लागतं टू रिमूव्ह दी वीड. आता विडिंग आणि होईंग याच्याबरोबर आपल्याला अट्राझाईन नावाचे हर्बिसाईड किंवा ॲलॅक्लोर नावाची हर्बिसाईड सुद्धा दोन्हीपैकी एक तुम्ही वापरून त्या तणांचा बंदोबस्त करू शकता. हे झालं गॅप फिलिंग, होईंग, हँड विडिंग आणि ॲप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड्स टू कंट्रोल दी ग्रोथ ऑफ वीड. त्यानंतर चौथं जे ऑपरेशन आहे ते आहे तगरणी किंवा त्याला बाळ बांधणी असंही म्हटलं जातं. म्हणजे एकूण 2 बांधण्या ऊसाच्या कराव्या लागतात. तर जी पहिली आपण तगरणी म्हणतो त्याला बाळ बांधणी असं म्हणतात. इथं फक्त बांधणी एवढाच शब्द आलेला आहे. टायपिंगमध्ये ते कदाचित राहून गेलेलं असेल, पण तगरणी किंवा बाळ बांधणी असं आपण म्हणतो. तर हे तगरणी म्हणजे काय, तर तगरणी मीन्स पार्शियल हिलिंग ऑफ सॉईल, की जमिनीचा वरचा एक साधारणतः अर्धा फूट भाग हलवून घ्यायचा इम्प्लिमेंटच्या मार्फत, त्याला आपण तगरणी म्हणतो. लूज द सॉईल, जमीन थोडी भुसभुशीत करून घ्यायचं, पार्शियल हिलिंग आपण त्याला म्हणू शकतो, त्याला म्हणायचं तगरणी किंवा बाळ बांधणी. आता हे कधी करायचं, दिस ऑपरेशन इज कॅरीड आउट वेन द क्रॉप इज 3 to 4 months ओल्ड. 3 to 4 months ओल्ड. साधारणतः प्लांटिंग नंतर 4 महिन्याच्या अगोदर 3 ते 4 महिन्यामध्ये आपण ही तगरणी करू शकतो. आता हे किती वेळा करायचं, तर ट्वाइस, 2दा, ॲट अन इंटरवल ऑफ 1 month, एका महिन्याच्या अंतराने तुम्ही 2दा हे करू शकता. आणि ह्याचा उपयोग काय, का करायचं, उद्देश काय, तर टू लूज द सॉईल, जमीन भुसभुशीत करणं, प्रून नॉन फंक्शनल रूट्स. काही वेळेला काय होतं की रूट्स, त्याला स्टिल्ट रूट्स आपण म्हणतो, आगंतुक मुळं मराठीमध्ये त्याला म्हणतात, तर त्याचा उपयोग नसतो, ते वरती येतात आणि न्यूट्रिएंट ॲब्सॉर्प्शनमध्ये त्याचा काही रोल नसतो. तर असे मुळं छाटून टाकणं, प्रून करणं आणि सप्रेस द ग्रोथ ऑफ लेट टिलर्स, उशिरा आलेले जे काही फुटवे असतील ऊसाचे ते काढून टाकणं, या 3 गोष्टींचा आपल्याला समावेश त्याच्या फंक्शनमध्ये करता येईल. कोणते आहेत, टू लूज द सॉईल फर्स्ट, सेकंड टू प्रून नॉन फंक्शनल रूट्स, मुळं काढून टाकणं की ज्याचा फंक्शन होत नाही अशी, आणि सप्रेस द ग्रोथ ऑफ लेट टिलर्स, हे त्याचे उद्देश आहेत. तर तगरणी म्हणजे काय, जस्ट पार्शियल हिलिंग, लुझनिंग ऑफ द सॉईल. कधी करायचं, वेन क्रॉप इज 3 to 4 months ओल्ड, 3 ते 4 महिन्याचं होईपर्यंत किंवा तेवढ्या एजमध्ये आपण करू शकतो. किती वेळा करायचं, ट्वाइस, ॲट अन इंटरवल ऑफ 1 month, 1 महिन्याच्या अंतराने 2दा. आणि त्याचे उद्देश काय आहेत, लूज द सॉईल, टू प्रून नॉन फंक्शनल रूट्स अँड सप्रेस द ग्रोथ ऑफ लेट टिलर्स. हे तगरणी. त्यानंतर अर्थिंग अप. अर्थिंग अप याचा अर्थ बांधणी करणे, ऊस बांधणे. याचा आपल्याला मिनिंग जर पाहायचं असेल किंवा डेफिनेशन पाहायची असेल तर अर्थिंग अप मीन्स, इन केस ऑफ शुगर केन, ब्रेक द रिजेस अँड कन्व्हर्ट देम इनटू फरोज. म्हणजे वरंबा फोडायचा आणि त्या वरंब्याचं रूपांतर सरीमध्ये करायचं, त्याला म्हणायचं अर्थिंग अप. आता आपण अर्थिंग अप हा शब्द ग्राउंडनटमध्ये सुद्धा वापरला, पण तिथे अर्थ कसा आहे, हिपिंग ऑफ सॉईल अराउंड दी स्टेम, म्हणजे भुईमुगाच्या त्या वेलाच्या सभोवताली माती लावणं की जेणेकरून ते शेंगा
किंवा पॉट्स उघड्या पडू नयेत, त्याची डेव्हलपमेंट चांगली व्हावी, तिथं फक्त ढीग तयार करतो. पण ऊसाच्या बाबतीत इथं आपल्याला काय म्हणता येईल, तर अर्थिंग अप मीन्स ब्रेकिंग द रीज अँड कन्वर्ट देम इन टू फरो. मग हे कधी करायचं, तर व्हेन क्रॉप इज 5 to 5.5 months ओल्ड अँड 2 to 3 इंटरनोड्स आर व्हिजिबल. त्या ऊसाला 2 ते 3 कांड्या आल्या पाहिजेत, त्याला इंटरनोड्स आपण असं म्हणतो, किंवा त्या ऊसाचं वय 5 ते 5.5 महिन्याचं ते असावं, त्याला आपण बांधणी म्हणतो किंवा अर्थिंग अप म्हणतो. तुमच्या लक्षात आलं असेल, बाळ बांधणी किंवा तगरणी ही 4 महिन्याच्या अगोदर करायची आणि ऊसाची पक्की बांधणी ती आपण साधारणतः ऊस 5 ते 5.5 महिन्याचा झाल्यानंतर करतो, त्याला म्हणायचं अर्थिंग अप. तर आत्तापर्यंत आपण इंटरकल्टिवेशनमध्ये कोणकोणते ऑपरेशन पाहिले पहा, गॅप फिलिंग, त्याच्यानंतर वीड कंट्रोल, त्याच्यामध्ये होईंग येतं, विडिंग येतं, स्प्रेइंग ऑफ हर्बिसाइड येतं, त्याच्यानंतर तगरणी की ज्याला पार्शियल हिलिंग आपण म्हणतो, आणि 5वं ऑपरेशन आहे अर्थिंग अप की ज्याला आपण ब्रेक द रीज अँड कन्वर्ट देम इन टू फरोज असं म्हणू शकतो. त्यानंतर पुढचं जे ऑपरेशन आहे डी ट्रॅशिंग. डी ट्रॅश याचा अर्थ पाचट काढणे, म्हणजे ऊसामध्ये वाळलेली पानं असतात आणि ती रिमूव्ह करणं गरजेचं असतं की जेणेकरून ऊसामध्ये हवा खेळती राहील, सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात आतमध्ये जाऊ शकेल, म्हणून आपण ओल्डर लीव्ज, वाळलेली पानं, जुनी झालेली पानं काढून टाकतो, त्याला म्हणायचं डी ट्रॅशिंग. त्याच्यानंतर मल्चिंग. पाण्याचा प्रॉब्लेम असेल तर अशी जी पालापाचोळा आपण काढलेला असतो किंवा गवत असेल ते सऱ्यांमध्ये पसरून ठेवायचं, त्याला मल्चिंग आपण म्हणतो. आणि मल्चिंगचा उद्देश काय असतो, टू कॉन्झर्व सॉइल मॉइश्चर, म्हणजे पाणी दिलेलं असतं ते पाणी किंवा ओलावा लवकर इव्हॉपरेट होऊ नये, त्याचं बाष्पीभवन कमी व्हावं, ती ओल टिकून राहावी जमिनीमध्ये, म्हणून आपण सऱ्यांमध्ये पाचट पसरवतो, गवत वाळलेलं टाकतो. कशासाठी, टू कॉन्झर्व सॉइल मॉइश्चर, आणि यालाच आपण मल्चिंग म्हणतो. आणि शेवटचे जे ऑपरेशन आहे ते प्रॉपिंग. प्रॉपिंग याचा अर्थ मोळी बांधायची, म्हणजे पडलेला ऊस असेल तर तो उभा करायचा आणि त्याची एक बंडल तयार करायचा की जेणेकरून ऊस लोळू नये, कारण ऊस जर आडवा पडला तर त्याची वाढ नीट होत नाही आणि उंदीर मामा त्याला लागू शकतो, त्याला आपण प्रॉपिंग असं म्हणतो. प्रॉपिंग मीन्स टाईंग ऑफ शुगर केन, म्हणजे शुगर केन असा उभा राहील असे 2-4 त्या बेटामधले ऊस घ्यायचे आणि त्याची एक प्रकारे त्याला बांधायचं की जेणेकरून तो लोळणार नाही, आणि त्याला आपण लॉजिंग हा शब्द वापरलेला आहे. लॉजिंग म्हणजे लोळणे. तर पहा, हे इंटरकल्टिवेशन अतिशय महत्त्वाचं आहे. गॅप फिलिंग येतं, हँडविडिंग येतं, होईंग येतं, ॲप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड ऑर विडीसाइड येतं, त्याच्यामध्ये तगरणी येतं, अर्थिंग अप येतं, डी ट्रॅशिंग आपण करतो, मल्चिंग करतो, आणि शेवटी प्रॉपिंगही त्याच्यामध्ये केलं जातं. एवढे ऑपरेशन्स त्या इंटरकल्टिवेशनमध्ये आपल्याला लिहावे लागतील. साधारणतः 8 ऑपरेशन्स आहेत, ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर इरिगेशन, पाणी पुरवठा. आता पहा, पाणी, ऊसाला पाणी खूप लागतं. तर हा जो इरिगेशनचा पार्ट आहे त्याच्यामध्ये पहिलं वाक्य आपण कोणत्याही पिकाशी संदर्भात लिहू शकतो. इरिगेशन रिक्वायरमेंट or irrigation interval depends upon type of soil, season and crops to be grown किंवा duration of the crops. पीक कोणतं आहे, जमीन तुमची कोणत्या प्रकारची आहे आणि सीझन कुठला चालू आहे, त्याच्यानुसार आपल्याला इरिगेशन किती प्रमाणात द्यायचं, किती इंटरवलनी द्यायचं हे आपण ठरवू शकतो. पहिलंच वाक्य सांगितलेलं आहे पहा, इरिगेशन रिक्वायरमेंट डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ सॉइल, सीझन
and duration of the crop. In case of light to medium soil, it is given at 7 days interval in summer and 15 days interval in winter. पहा की जर तुमची जमीन ऊस लागवडीखालील जमीन हलक्या प्रतीची असेल, मध्यम प्रतीची असेल तर 7 दिवसाचा पाण्याचा इंटरवल ठेवा उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये 15 दिवसाचा ठेवा, असं साधारण ते स्टेटमेंट आहे. इन केस ऑफ हेवी सॉइल, जर भारी प्रतीची जमीन असेल तर इरिगेशन शुड बी गिवन ॲट एन इंटरवल ऑफ 10 days. इंटरवल वाढला पहा, कारण भारी प्रतीची जमीन असेल तर जलधारणा शक्ती तिची जास्त असते, मग इंटरवल आपण वाढवला तरी चालतो. तर 10 दिवसाचा इंटरवल समरमध्ये आणि 20 days इन विंटर, आणि हिवाळ्यामध्ये मात्र 20 दिवसांनी पाणी द्या असं म्हटलेलं आहे. आणि शेवटी आपण एक वाक्य लिहितो, कुठल्याही क्रॉपमध्ये आपण ते लिहितो, इरिगेशन शुड बी गिवन ॲट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. म्हणजे अशा काही क्रॉपच्या त्या क्रॉपच्या आयुष्यामध्ये स्टेजेस येतात की जिथं पाणी त्यांना देणं गरजेचं असतं आणि तरच आपल्याला अपेक्षित उत्पादन येतं. त्याला आपण क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस असं म्हणतो. तर इथे टिलरिंग स्टेज, फुटवे येण्याची वेळ असेल, ग्रँड ग्रोथ स्टेज असेल, इंटरनोड फॉर्मेशनची स्टेज असेल किंवा मॅच्युरिटी अर्ली मॅच्युरिटी स्टेज असेल, त्यावेळेला ऊसाला पाणी देणं गरजेचं आहे. नेक्स्ट, क्रॉप रोटेशन आणि इंटरक्रॉपिंग. हा भाग मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलेला आहे, फारसा विचारला जाणार नाही, तरी सुद्धा तुम्ही तो लक्षात ठेवा. रोटेशन याचा अर्थ पिकाची क्रम पद्धती, रोटेशन, फेरपालट. आता पहा, कॉमन रोटेशन्स आर पॅडी, शुगरकेन, रटून. म्हणजे पॅडीनंतर तुम्ही ऊस, खोडवा ऊस घेऊ शकता. दुसरं रोटेशन आहे कापूस, कॉटन, शुगरकेन आणि व्हीट. तिसरं रोटेशन आहे पॅडी, ग्राउंडनट, जवार आणि शुगरकेन. क्रमाक्रमाने तुम्ही पिकं त्या जमिनीमध्ये घेऊ शकता 2-3 वर्षामध्ये. इंटरक्रॉपिंग याचा अर्थ ऊसामध्ये आपण आंतरपिकं आपण घेतो आणि हे जनरल आहे. आपण मका घेतो, कांदा लावतो, लसूण लावतो, बटाटे लावतात, हरभरा घेतो आपण आणि त्याचीच नावं इथे दिलेली आहेत. ओनियन, गार्लिक, कोरिएंडर म्हणजे कोथंबीर, पोटॅटो, ग्राम आर टेकन ॲज ए इंटरक्रॉप इन शुगरकेन. याच्यावरती जास्त भर देऊ नका, मायनर पॉईंट आहे, त्यामुळं आपण फक्त तुम्ही त्याचं 1-2दा वाचन केलं तरी ते पुरेसे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं नाही. त्यानंतर हार्वेस्टिंग अँड यील्ड. हार्वेस्टिंग म्हणजे पिकाची कापणी किंवा काढणी आणि उत्पादन. आता पहा, आपण आत्तापर्यंतची जी पिकं आपण पाहिली त्याच्यामध्ये हार्वेस्टिंगच्या अगोदर सायन्स ऑफ मॅच्युरिटी आपण डिटरमाइन करतो किंवा तपासून घेतो की ते खरोखरच पीक हार्वेस्टिंगला आलेलं आहे का, त्याच्या सायन्स ऑफ मॅच्युरिटी कोणत्या, आणि नंतर मग आपण ॲक्च्युअल हार्वेस्टिंग करतो. तर पहा, इथे शुगरकेनच्या बाबतीत शुगरकेन इज सेड टू बी मॅच्युअर वेन the sucrose concentration goes above 16% and the purity of juice is more than 85%. तर हार्वेस्टिंग स्टेजला 16% सुक्रोज पर्सेंटेज त्या ऊसामध्ये असावं हे आपल्याला जज करता येतं आणि रसाची शुद्धता, प्युरिटी ऑफ ज्यूस मोर दॅन 85% असं आपण म्हणू शकतो. आता सायन्स ऑफ मॅच्युरिटी कोणत्या आहेत की आपण की ज्याच्यावरून त्या सायन्सवरून, सायन्स सिम्पटम्सवरून तो ऊस पक्व झालेला आहे, हार्वेस्टिंगला आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर फर्स्ट, जनरल येलोइश कलर ऑफ द होल क्रॉप. पानं पिवळी पडायला सुरुवात होते, पाचट वाळतं. मेटॅलिक साऊंड ऑफ द केन आफ्टर बिंग टॅप्ड बाय हँड. मेटॅलिक साऊंड याचा अर्थ आपण जर त्या ऊसावरती टॅपिंग केलं बोटानी, टप 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 असं टॅपिंग केलं तर आपल्याला मेटॅलिक साऊंडचा भास होतो किंवा मेटॅलिक साऊंड येतो, पक्व असेल तर. नेक्स्ट, ब्रेकिंग ऑफ केन ॲट द नोड आफ्टर बिंग प्रेस्ड. आपण जर ऊस मोडायचा प्रयत्न केला पाय देऊन, आता ही प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर ऊस खाण्यासाठी गेला तर आपण काय करतो, ऊस अगोदर निवडतो आणि त्याच्यावरती पाय देतो.
आणि मग तो जर पक्व असेल तर तो काडकन मोडेल पहा. म्हणजे इंटरनोडवरती तो पूर्णपणे ब्रेक होईल आणि त्याचे 2 सेपरेट भाग होतील. आणि तो जर अपरिपक्व असेल, इमॅच्युअर असेल, तर ऊस 2 भागामध्ये विभागला जात नाही, पिचकतो. पिचकणे हा शब्द तुम्हाला चांगला माहित आहे. ऊस पिचकतो, काडकन मोडत नाही. म्हणजे ज्या वेळेला आपण ऊस मोडतो त्यावेळेला तो 2 भागामध्ये जर विभागला, इंटरनोडला बरोबर तो कट झाला तर तो मॅच्युअर आहे, आणि जर तो पिचकला तर इमॅच्युअर आहे, असं आपण साधारणपणे म्हणू शकतो. त्यानंतर स्टंटेड प्लांट ग्रोथ, ऊसाची वाढ थांबते. इमर्जन्स ऑफ फ्लावर्स इन केस ऑफ फ्लावरिंग व्हरायटी, आपल्या क्लायमेटमध्ये बऱ्याच वेळेला काही व्हरायटीला तुरे येतात, फ्लावरिंग होतं, तर ती मॅच्युरिटी स्टेज असते. आणि आपल्याला असंही म्हणता येईल स्वेलिंग ऑफ आय बर्ड्स, त्याच्यावरचे जे बर्ड्स असतील ते फुगलेले असतील. आणि शेवटी ब्रिक्स सॅक्रोमीटर रिडिंग, शुगर पर्सेंटेज जे आहे ते 21 ते 24 ब्रिक्स एवढं असतं, आणि त्याला आपण सॅक्रोमीटर वापरून ती ऊसाची मॅच्युरिटी किंवा पक्वता जज करू शकतो, आणि ते रिडिंग येतं 21 ते 24 ब्रिक्स. म्हणजे पहा, सायन्स ऑफ मॅच्युरिटी महत्त्वाच्या आहेत. पहिलं, जनरल येलोइश कलर ऑफ द होल क्रॉप, मेटॅलिक साऊंड ऑफ द शुगर केन वेन टॅप्ड, ब्रेकिंग ऑफ शुगर केन ॲट नोड वेन प्रेस्ड विथ फीट, स्वेलिंग ऑफ आयबर्ड्स, emergence of flowers in case of flowering variety, stunted growth at maturity, आणि लास्ट ब्रिक सॅक्रोमीटर रिडिंग किती येतं ते 21 to 24 ब्रिक्स. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, ॲक्च्युअल हार्वेस्टिंग. मग ऊस हार्वेस्ट कसा करायचा? तर शुगर केन क्रॉप इज हार्वेस्टेड बाय कटिंग द केन ॲट ग्राउंड लेवल with the help of sharp chopper or knife. म्हणजे आपण कोयता जो असतो, तुम्ही हार्वेस्टिंग पाहिलेलं आहे, म्हणजे तो कोयता वापरून, चॉपर वापरून आपण त्या ऊसाचं हार्वेस्टिंग करतो. आता कट केल्यानंतर पुढे काय करायचं? द ड्राय लीव्स अँड रूट्स आर रिमूव्ड फ्रॉम द केन. म्हणजे मुळं वरती आलेली की जी नॉन फंक्शनल असतात, त्याचबरोबर पानं आपल्याला काढून टाकावी लागतात, आणि असा ऊस टाईड इन टू बंडल्स असं आपल्याला म्हणता येईल. त्याची आपण मोळी बांधतो आणि नंतर तो फॅक्टरीकडे ट्रॅक्टरनी किंवा ट्रकनी वाहून नेला जातो. काही वेळेला बैलगाड्यासुद्धा वापरल्या जातात क्रशिंगसाठी. तर हे झालं त्याचं ॲक्च्युअल हार्वेस्टिंग. कट दी शुगर कॅन क्लोज टू दी ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ चॉपर ऑर नाईफ. Then dry leaves and roots are removed from the sugarcane. Immature top portion are also cut off. Then sugarcane is bundled, म्हणजे आपण मोळ्या बांधतो, and then taken to the factory for crushing असं आपल्याला म्हणता येईल. नेक्स्ट, यील्ड पर हेक्टर, उत्पादन आपल्याला किती मिळेल? तर सीझननुसार उत्पादन तुमच्या लक्षात राहण्यासारखंच आहे. आडसाली क्रॉप असेल तर तो 18 महिने जमिनीमध्ये राहतो आणि 150 टन आपल्याला एका हेक्टरमधून मिळतो. प्री सीझनल हा 15 महिने जमिनीमध्ये राहतो आणि आपल्याला 125 टन त्याचं उत्पादन मिळतं. आणि सुरू हा 1 वर्षामध्ये तयार होतो आणि तो मात्र 100 टन मिळतो. पण इथं हेक्टर आहे. 100 टन जरी मिळत असला तरी 2.5 एकरामध्ये 100 टन म्हणजे एकराला 40 टनच आपल्याला ऊस मिळू शकतो जर याप्रमाणे आपण व्यवस्थापन केलं तर. म्हणजे आडसाली 150 टन, प्री सीझनल 125 टन आणि सुरू किंवा सीझनल 100 टन याप्रमाणे आपल्याला त्या ऊसाचं उत्पादन मिळू शकतं. त्याच्यानंतर व्हरायटीज कोणत्या लावाल? तर इथं CO असं लिहिलेलं आहे पहा. CO याचा अर्थ कोयम्बतूर. तामिळनाडूमध्ये याचं रिसर्च स्टेशन आहे पहा, की जिथं ऊसाच्या हायब्रिड व्हरायटीजची निर्मिती केली जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये
पाडेगावला एक सेंटर आहे, शुगर केन रिसर्च स्टेशन किंवा इन्स्टिट्यूट. ते पाडेगावला आहे, सातारा जिल्ह्यामध्ये. आणि इंडियामध्ये कोयम्बतूरला आहे. ऊसाच्या व्हरायटीज तिथं तयार होतात, म्हणून तिथं CO असं लिहिलेलं असतं आणि नंतर पुढं नंबरिंग असतं. CO 740, CO 775, CO 798, CO 419, CO 671, COM 7125. आता इथं यम राहून गेलेलं आहे. COM 7125 त्याला संपदा असंही म्हटलं जातं. COM 7219 त्याला संजीवनी म्हटलं जातं. फुले 265, COM 8632 आणि CO 10001 अशा या व्हरायटीज आहेत. तर एकंदरीत हे पहिलं क्रॉप जे आहे शुगर केनचं, ते आपण व्हरायटीजपर्यंत अभ्यासलेलं आहे. हा पार्ट 2 झाला शुगर केनमधला. थोडंसं मोठं क्रॉप आहे. याच्यानंतर पार्ट 3 आपण येत्या शुक्रवारी पाहणार आहोत. म्हणजेच आता राहिलं काय याच्यामध्ये, तर शुगर केन पेस्ट, शुगर केन डिसीज, हे 2 फॅक्टर किंवा पॉईंट्स महत्त्वाचे आपल्याला अभ्यासाचे राहिलेले. त्याचबरोबर रटून मॅनेजमेंट. आपण ऊसाचा खोडवा ठेवतो. एकदा हार्वेस्टिंगला आपण सुरुवात केली, फॅक्टरीला ऊस गेला, कारखान्याला ऊस गेला की नंतर आपण त्याचं एक पीक घेतो, त्याला खोडवा आपण म्हणतो. तर त्या खोडव्याचं व्यवस्थापन कसं करायचं त्याच्याबद्दल एक शॉर्ट नोट्स आहे. आणि जागरी प्रिपरेशन, गूळ कसा तयार करायचा याच्याबद्दल एक प्रोसिजर आहे. या 4 गोष्टी किंवा 4 घटक आपल्याला तिसऱ्या पार्टमध्ये अभ्यासायचे आहेत. आपण शुगर केनचे 3 पार्ट केलेले आहेत. पार्ट 1 सोमवारी झाला, त्याच्यानंतर पार्ट 2 तुम्हाला आता बुधवारी हा होतोय, आणि शुक्रवारी पार्ट 3 की ज्याच्यामध्ये पेस्ट डिसीज, रटून मॅनेजमेंट आणि जागरी प्रिपरेशन या गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. तर आपण आज या पार्ट 2 मध्ये भाग 2 याच्यामध्ये हार्वेस्टिंग, यील्ड आणि व्हरायटीजपर्यंत आलेलो आहोत. याच्या नोट्स तुम्ही व्यवस्थित लिहा, वारंवार त्याचा अभ्यास करा, वाचन करा. ज्या नवीन मुली आहेत, A डिव्हिजन असेल, C डिव्हिजन असेल, किंवा ज्यांनी आत्ताच विषय घेतलेला आहे, तर त्यांनी हे सगळे जे शब्दार्थ आहेत, पुन्हा पुन्हा येणारे जे पॉईंट्स आहेत, हेडलाईन्स आहेत, ते थोडंसं तुम्हाला जड वाटत असेल, पण तुम्हाला जर काही शंका असतील तर मला पर्सनलवरती तुम्ही मला विचारू शकता, फोन करू शकता, किंवा तुम्ही व्हॉट्सअपवरती सुद्धा त्या शंका मला विचारू शकता. तर आपण आज शुगर केन व्हरायटीजपर्यंत हे पीक अभ्यासलं. इथेच आपण थांबूया आणि मग पुढील भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. धन्यवाद.